मान बरोबर कसं ते झेंडा छोटा दिसायला ते झेंडा जरा मोठा लाव ना. नाही पण ते पलीकडचा लहान मोठा नको लावू. मोठाच बांध तिथं. एक लहान झालं ते मोठे आहे असे मोठाले कसे मस्त दिसायले. जास्त लावायची पण गरज नाही. हे सिंगल सिंगल असं मस्त वाटतंय. एक पंचशील एक निळा एक पंचशील एक निळा करायचं आहे. साहेब तुम्ही आमच्यासाठी काम केलं का? 40 वर्षामध्ये कोणत्याही आमदार खासदार नाही केलं. आज तुम्ही कळमनुरी क्षेत्रामध्ये आमच्या आपल्या याच्यामध्ये मतदारसंघामध्ये जे काम केले की जे आमच्या वडिलोपार्जितची इच्छा होत्या सुद्धा ती आज तुम्ही पूर्ण केल्या बरं साहेब. वा 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 धन्यवाद धन्यवाद. तुम्ही या उद्या तुम्ही आले म्हणजे आमचा आनंद दुगना होईल. ध्यानात ठेवा. फक्त अपेक्षा एवढी होती की तुमची आई नगरसेवक आहे समजा 17 नगरसेवकामध्ये येते. हो हो प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमच्या कोणची अपेक्षा म्हणलं फोन जरी आला असता तरी आम्ही आलो असतो म्हणलं. वा वा वा. आमच्या वडिलोपार्जितची इच्छा तुम्ही पूर्ण केल्या बरं साहेब. आणि आईला घेऊन यायचे. हो तेच म्हणलं कारण माझी इच्छा एवढीच होती की बाबा तुम्ही आईला बोलावं. ते घरी गेल्यावर तुम्हाला फोन लावून बोलणं करून द्या. बरं आराम लावू का तुम्हाला लावून काय? मला लावला तरी चालतंय. बरं ठीक आहे साहेब मी आईला फोन करतो. हा 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 साहेब तुमच्या मनापासून धन्यवाद बरं. ओके. उद्या अशी एक बाईट तुम्ही दिली पाहिजेत. तुम्ही आम्हाला 40 वर्षापासून आमच्या वडिलोपार्जितची इच्छा होत्या. हे 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 तुमच्या तोंडामधून मीडियावर जाऊ द्या. मीडियावर नाही साहेब मी उद्या मला भाषण आलं 10 मिनिटं द्या हो. मी बोलतो म्हणलं. चालेल ठीक करा. जय भीम. काय कर वा असं दिसायले पण इकडे दोन तिकडे दोन लावा. फार वारं झालं पाहिजे. आणि मधात 5-25 लाव. वा यायला का नाही म्हणायला. आंतरराष्ट्रीय दर्जाचं विपश्यना सेंटर आणि तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर यांच्या हस्ते थोड्याच वेळामध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपासक आणि उपासिका हजारोच्या संख्येने दाखल होणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर पारडी मोड या ठिकाणी ही शोभायात्रा निघणार आहे. याच्यामध्ये 251 भंतीजी यांना चिवरदान देण्याचा आम्ही सगळेजण या ठिकाणी देणार आहोत. माझ्या उपासिका ज्या आहेत त्यांना शुभ्र वस्त्रदान 5000 वस्त्रदान या ठिकाणी माझ्या सर्व उपासिकांना त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत. मोठ्या संख्येने या ठिकाणी माझा सर्व समाज बांधव या कार्यक्रमाला अतिशय आनंदाने आणि उत्साहातपणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 251 भंतीजी या ठिकाणी येणार आहेत आणि 251 भंतीजींना त्यांना चिवरदान देणार. त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्यांचा मान सन्मान आम्ही करणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.